रुद्रा 11 संघ अजय बारणे, आपण कुठे असाल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. रुद्रा 11 संघाचे प्रतिनिधी अजय बारणे. यावेळी सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव. आधीचा फटका सुंदर होता, तो ओमकार जामसुदकर यांचा एक कलात्मक फटका. ओमकार जामसुदकर हा मात्र निर्धाव चेंडू. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने उंच गगनभेदी षटका. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने उंच गगनभेदी षटका. झाले ती 15. पण एक मॅच हे होणार. यावेळी अंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न होता ध्रुव शर्माच्या गोलंदाजीमधून, परंतु हलक्या हाताने ढकलला तो लेग साईडच्या दिशेने. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 16 धावा. साखळी स्पर्धेतला हा शेवटचा सामना इथे असणारे. जो कोणी संघ विजेता होतोय तो थेट बाद फेरीत प्रवेश करेल. सुपर 8 पद्धतीने सामने खेळवण्यात येतील. ज्याप्रमाणे चिठ्ठी उचलली जाईल त्याप्रमाणे त्यानुसार नोंद केली जाईल संघाची. याची सर्व संघ नायकाने नोंद घ्यायची आणि तशा प्रकारे सामने खेळवण्यात येतील. जर आत्ता चालू असलेल्या सामन्यामधला जर कोणता संघ पहिला व दुसऱ्या क्रमांकावर येतो त्यांना मात्र आपण थोडीशी विश्रांती देऊन त्यांना सामना नंतर खेळवण्यात येईल, याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा सामन्याकडे. पुढील गोलंदाज गंधार खेडेकर, मागील सामन्याचा सामनावीर ज्याने हॅट्रिक साधली होती. बघूया त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती होते का, कळतोय का, कारण हा सामना करो या मरो स्थितीत आहे दोन्ही संघासाठी. याची जाणीव असणार, पुरेपूर कल्पना असणार आहे ती गंधार यांना. गंधार खेडेकर एक उंच पुरा दांडगा असा हा गोलंदाज आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना बघतोय आपण इथे. आणि तोडीस तोड जर बघितलं तर एक डावखुरा फलंदाज, शैलीदार फलंदाज कुंभारवाडा या विभागातील एक नामांकित फलंदाज ओमकार जामसुदकर, अर्थातच जॅमी. ज्याने 2 सुंदर षटकार मारले होते ध्रुव शर्मा याच्या पहिल्या षटकात. त्या 2 षटकारांच्या जोरावर धावसंख्या झाली ती 15. पुन्हा एकदा गंधार तयार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हिंदू जिमखानाच्या एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल ओंकार. पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जमिनीलगतचा जातोय. एक धाव नक्कीच मिळते मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. केवळ एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. ज्या प्रकारे चूक झाली होती ओंकार जामसुदकर आणि ओंकार कोकाटे यांची मागच्या सामन्यात, तशा प्रकारची चूक होताना इथे दिसणार नाहीये किंवा त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल. काहीतरी त्यांनी स्वतःचं चिंतन आणि मनन केलं असणार नक्कीच, कारण हा महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी आपण म्हणू शकतो. त्यामुळे दोन्ही संघाला हा जिंकणं, जर जो कोणी संघ इथे विजेता होतो तो थेट बाद फेरीत प्रवेश करेल. पुन्हा एकदा तयार आहे गंधार. जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न. ओमकार यांचा मोठा फटका येतोय. चेंडू मात्र मैदानातच, कुठेही क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एक धाव घेतलाय, दुसरा जायचा प्रयत्न दिसत नाहीये. ओंकारच्या माध्यमातून एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या झाली ती 17 आणि इकडे आपण बघतोय 18, माफ करा. आणि आता ड्रॉ होतोय. ज्या बाद फेरीचा इथे ड्रॉ होतोय, बघूया. सर्व संघ नायकांच्या उपस्थितीत हा ड्रॉ होतोय. बाद फेरीत प्रवेश करण्याची ही प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. चिठ्ठ्यांच्या स्वरूपात हा पहिलं नाव येत आहे. युवराज 11 विरुद्ध सर्वेश 11. पहिला होणारा सामना युवराज विरुद्ध सर्वेश 11, बाद फेरीतला पहिला सामना. दोन्ही संघांना विनंती आहे, युवराज 11 विरुद्ध सर्वेश 11 पहिला होणारा सामना. आणि कर्णधारांनी इथेच थांबायचं आहे.
यानंतर मोरी मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा दुसरा सामना होणार आहे तो मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि चालू सामन्याचा विजेता दुसरा होणारा सामना मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि चालू सामन्याचा विजेता संघ या दोन संघादरम्यान सुपर 8चा दुसरा सामना खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आणि पुढे त्यानंतर होणारा तिसरा सामना मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी आणि रुद्रा 11 सुपर 8चा तिसरा सामना मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी आणि रुद्रा 11 आणि शेवटचा सामना असणार आहे तो अनस्मॅशर आणि प्रिशा 11. शेवटचा सामना अनस्मॅशर आणि प्रिशा 11 सुपर 8चा ड्रॉ इथे पडलेला आहे. तत्पूर्वी सामनाकडे जर गेलो तर ओमकार जामसुदकर का महागडा फलंदाज इथे बाद. डीजे इकडे निकाल लागलेले आपण बघतोय. पहिला सामना होणार आहे युवराज 11 विरुद्ध सर्वेश 11. दुसरा सामना सुपर 8चा चालू विजेता संघ विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. तिसरा सामना होणार आहे मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी आणि रुद्रा 11 आणि चौथा आणि अंतिम सामना प्रिशा 11 आणि अनस्मॅशर या संघादरम्यान खेळवण्यात जाईल याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी युवराज 11 आणि सर्वेश 11 या दोघांच्या कर्णधारांनी इथेच थांबायचं आहे. हा तेच टॉस युवराज 11 आणि सर्वेश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण इथेच थांबायचं आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चालू सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये हा कौल घेण्यात येईल. युवराज 11 आणि सर्वेश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे. 2 षटकं संपल्या. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 18 धावा. डीजे केला. पुढील गोलंदाज असणार आहे तो प्रणय राणा. कर्णधार प्रणय. सामना करतोय तो ओमकार कोकाटे आणि सह फलंदाज असणार आहे तो गौरव पंडित. प्रणय राणा वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात आपल्या पारसी जिमखाना कडून. करो या मरो या स्थितीत असलेला हा सामना आणि जो कोणी इथे संघ विजेता होतोय तो खेळणार आहे तो मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. प्रणय तयार. सामना करतोय ओमकार. खोलवर टाकलेला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. जमिनीलगतचा फटका गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागलंय ओमकार कोकाटे यांना. धावसंख्येत एकने भर होतीये. धावसंख्या झाली ती 19 धावा. वारंवार प्रयत्न सुरू आहे ओमकारच्या माध्यमातून मोठे फटका मारण्याचा प्रयत्न. ओमकार जामसुदकर यांनी आपले 2 षटकार मारले परंतु माघारी धाडले ते गंधार यांनी. पुन्हा एकदा प्रणय राणा तयार. सामना करतो यावेळी गौरव पंडित. फुलटॉस चेंडू भिरकावून देणार का? नक्कीच दिलाय. चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार. षटकार गौरव पंडित. फुलटॉस चेंडू भिरकावून देणार का? नक्कीच दिलाय. चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार. हो याने मारलेला हा उत्तुंग षटकार. आता मात्र कुठेतरी दडपण येणार आहे का प्रणय राणा यांच्यावर? बघूया काय करताय. यावेळी मात्र उजव्या यष्टीचा खूप बाहेरचा चेंडू पंचांकडे दाद मागताना पंचांनी दात फेटाळून लावलेले आणि काहीसे नाराज दिसत आहेत गौरव.
आपली कामगिरी चोख बजावताना आपण बघतोय कालपासून आजपर्यंत पंच कारण मात्र एकच, युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 2026. यावेळी उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागताना आणि समाधान दिसतंय ते प्रणय राणा यांच्या चेहऱ्यावर. लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव गेले. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार मारला, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्यात यश आलंय. दोन्ही चेंडूंकडे स्वैर मारा म्हणून बघण्यात आलं होतं ते गौरव पंडित यांच्या माध्यमातून. पंचांनी दाद दिली नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर. फुलटॉस चेंडू झेल होऊ शकला असता. समोर आलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण टिके ध्रुवच्या माध्यमातून एकच धाव इथे मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 26. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे ते प्रणय राणा. यावेळी देखील फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. ओंकार मात्र अजूनही ओंकारला सूर गवसला नाही असं म्हणावं लागेल, कारण मोठ्या फटक्यांची आतषबाजी करण्यात ते पटाईत आहेत. यावेळी मात्र समोर मारलेला फटका हा जातोय का, आणि उत्तुंग षटकार. ज्याप्रमाणे मी म्हणालो की ओंकारला आता सूर गवसलाय. डीजे समोर मारलेला फटका जातोय का कृपया सर्वांना विनंती आहे, जे प्रेक्षक आहेत त्यांनी आपल्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या इतरत्र कुठेही टाकू नये, कारण इथे आपण परवानगी नाही आहे त्या गोष्टींना. काल इकडे तक्रार आली होती, त्याच्यावरून सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जेणेकरून या स्पर्धेचं नाव कुठे खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुढील गोलंदाज आणि गौरव बाद. खेळण्याच्या नादात माघारी. डीजे नक्कीच इथे आहे. अस्तित्व टिकवायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. पुढील फलंदाज आहे तो रोशन डावकुरा फलंदाज. रोशन कोलेकर गिरगाव बॉईज संघाचे. रोशन कोलेकर आज मात्र खेळतायत ते SP स्पोर्ट्स या संघाच्याकडून. डावकुरे फलंदाज. जाता मात्र कसं पडायला लावायला लागेल. कर्णधाराने दाखवलेला विश्वास त्यांना सार्थ ठरवावा लागेल, कारण शेवटचं अंतिम षटक इथे आहे. रोशन डावकुरे फलंदाज. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. मोठे फटके मारण्यात यशस्वी होत आहेत का. रुणाल गोलंदाजी करतोय. यावेळी सुंदर फटका, बरोबर समोर मारलेला फटका. स्ट्रेट ॲज अन ॲरो आपण ज्याला म्हणतो, तो फटका मारण्यात यशस्वी आणि आमंत्रित केलंय 1 धाव घेऊन ओमकार कोकाटे यांना. धावसंख्या झाली ती 33. चौथं अंतिम षटक इथे प्रगतीपथावर आहे. मागील सामन्यात जर बघितलं केवळ 30 धावा फटकावल्या होत्या SP स्पोर्ट्स संघाने. तशाच प्रकारची इथे फलंदाजी सुरू आहे. शेवटचं षटक आहे.
मोठे फटका येणार का ओंकारच्या माध्यमातून? बघूया की ऋणा त्याला रोखण्यात यशस्वी होतोय का. पुन्हा एकदा ऋणा डावखुला गोलंदाज पंजांच्या उजव्या बाजूने सामना करतोय. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि यावेळी यशस्वी होतोय. चेंडू जातो थेट सीमारेषा पार. GCL चौकार. कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघूया ओमकार. रिव्हर्सचा फटका येणार, मिड विकेटच्या दिशेने जाणार, स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणार. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी प्रयत्न फसला. चेंडू मात्र निर्धाव. धाव संख्या अजूनही स्थिर 37. चला सर्वेश इलेव्हन संघनायक आणि युवराज इलेव्हन संघनायक दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सर्वेश इलेव्हन साईराज माने आणि युवराज इलेव्हन मोहित म्हात्रे, आपण कुठे असाल त्वरित संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा रोनाल्ड तयार. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊ शकतो का सीमारेषा पार आणि हा निश्चितच जातोय. GCL चौकार. ती 41 धावा चौकार. आता मात्र कुठेतरी सूर गवसताना सरते शेवटी ओमकार कोकाटे. पुन्हा एकदा आक्रमक फटका मारणार का. यावेळी मात्र अयशस्वी ठरलेत. धावसंख्येत 1 भर होते. धावसंख्या झाली ती 42 धावा आणि तब्बल 43 धावांचं आव्हान असणारे पिंपळेश्वर क्रीडा मंडळ. जो कोणी संघ इथे विजेता होतोय त्यांचा थेट बाद फेरीत प्रवेश होणार आणि सामना होणार आहे तो मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा आहे. चला लास्ट कॉल. लास्ट कॉल असणार आहे सर्वेश इलेव्हन युवराज इलेव्हन. नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. सर्वेश इलेव्हन आणि युवराज इलेव्हन. युवराज इलेव्हनचे संघनायक इथे हजर आहेत मोहित म्हात्रे. सर्वेश इलेव्हन संघाचे साईराज माने, आपण कुठे असाल त्वरित इथे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. रुद्र संघाचे संघ मालक इथे हजर आहेत, त्यांचा इथे सत्कार होणार आहे. सुशांत मालुसरे, सुशांत मालुसरे यांचा इथे सत्कार होतोय. चला सर्वेश इलेव्हन संघाचा कर्णधार लास्ट कॉल इथे देण्यात येतोय आपल्याला. साईराज माने धन्यवाद. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4, दक्षिण मुंबईतली ही मानाची स्पर्धा आणि याच आपल्या विभागातील मुंबई क्रमांक 2 आणि मुंबई क्रमांक 4 पहिली विद्युत झोतात खेळवलेली ही स्पर्धा आणि याचं यश नक्कीच जाते ते युवा विजन अर्थातच सर्वेसर्वा श्री प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांना आणि गिरगाव बॉईजचे सर्व खेळाडू संघ सहकारी पदाधिकारी यांना देखील त्यांच्याच अथक प्रयत्नातून ही स्पर्धा साकारली जाते. ज्या प्रकारे मुंबई 2 आणि मुंबई 4 या खेळाडूंना एक प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा गेली 4 वर्ष सतत सुरू आहे. खूप कमी अल्पावधीत नावारूपाला आलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेतला आजचा हा शेवटचा दिवस. साखळी स्पर्धेतला हा शेवटचा सामना आणि यानंतर सुरू होणार आहे ते बाद फेरीचे सामने. आपण बघितलं की पहिला होणारा सामना युवराज इलेव्हन आणि सर्वेश इलेव्हन, त्यानंतर दुसरा सामना होईल तो चालू सामन्यातील विजेता संघ आणि मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा, तिसरा सामना मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी आणि रुद्रा इलेव्हन आणि चौथा आणि अंतिम सामना असणार आहे तो प्रिशा इलेव्हन आणि अंश स्मॅशर. एकूण 16 संघ समाविष्ट असलेली स्पर्धा. ज्याप्रमाणे सकाळपासून कालपासून जो उल्लेख येतो की 43 संघ मालकांनी नोंदणी केली होती, त्यामुळे या स्पर्धेची प्रसिद्धी आपल्याला लक्षात येते.
आणि खरोखरच खूप मेहनत आहे सगळ्यांची. मग स्वतः प्रथमेश सकपाळ असू दे, कारण त्यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा निश्चितच. चला चला नाणेफेकीचा कौल होतोय युवराज इलेव्हन आणि सर्वेश इलेव्हन. बाद फेरीच्या पहिला सामन्यातला नाणेफेकीचा कौल. बघूया कोणता संघ इथे नाणेफेकीचा कौल करताना विजेता होतोय. कॉईन उडवण्यात आलेला आहे इकडे. चला कसाही उडवा. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. सर्वेश इलेव्हन याने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे आणि आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. हा, सर्वेश इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सर्वेश इलेव्हन संघ. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. एक्केचाळीस धावा इथे फटकावला आहे. 42 धावांची गरज असेल. प्रति षटकामागे 10.50च्या हिशोबाने धावा फटकायला लागतील. हा सामना 42 धावा झाल्या. 43 धावांचं आव्हान आहे. पहिला षटक घेऊन येतोय गौरव. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. काय आलं? अच्छा चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 43 धावांचं आव्हान असणाऱ्या पिंपळेश्वर क्रीडा मंडळ या संघाला रोखायचं असेल तर एसबी स्पोर्ट्स संघाला तिथून गोलंदाजी करावी लागेल. परंतु ज्या प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी सुरू आहे पिंपळेश्वर संघ, बघूया कशा प्रकारे या सामन्यामध्ये आपली कामगिरी सिद्ध करतोय. स्वतः कर्णधार प्रणय राणा आणि सहफलंदाज आकाश कोलतरकर. मागील सामन्याचे सिक्सर किंग आकाश कोलतरकर. अनुभव पणाला लावायला लागेल. शांत डोक्याने इथे सामना खेळावा लागेल. कशा प्रकारे फलंदाजी करतायत आणि जर रोखायचं असेल तर तिथून गोलंदाजी करण्याचा भाग आहे गौरव पंडित यांना. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. जमिनीलगतचा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेल्यावर केवळ एकच धाव इथे मिळते आणि पंचांकडे दाद मागताना पंचांनी इशारा केलाय तो तिसरा पंचांकडे. चला तिसरे पंच. पहिला चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता. कदाचित हा जर चेंडू फटकावता आला असता तर हा षटकार होऊ शकला असता. कदाचित काहीसे नाराज आहेत ते स्वतः आकाश, कारण सुरुवातीचा पहिला चेंडू एक आत्मविश्वास देऊन जातो. मोठा फटका आपल्या फलंदाजीसाठी. निश्चितच एक चूक कितपत महागडी ठरू शकते. चला अवांतर चेंडू नो देण्यात आलेला आहे. तिसरे पंच यांच्याकडून हा चेंडू ग्राह्य दिला झाला नाहीये. त्यामुळे फ्री हिटची नामी संधी प्रणय राणा यांना. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय गौरव पंडित. फ्री हिटची संधी. गौरव यांनी बॅकफूट लावून चांगला फटका मारला कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि गेला चेंडू सीमारेषा पार. चौकार.
अटीतटीचा सामना होणं बंधनकारक आहे का, गरजेचं आहे का? कारण जो कोणी संघ विजेता होतोय तो थेट प्रवेश करणार सुपर 8 अर्थातच बाद फेरीत त्यांचा सामना होणार आहे मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा. पुन्हा एकदा एसबी स्पोर्ट्स तयार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल घेऊ शकतात का ओमकार कोकाटी आणि हा झेल टिपलेला आहे आणि माघारी परतताना प्रणय राणा बाद. नुसते फटक्यांची आतषबाजी करून गरजेचं नाही आहे, कारण तुम्हाला कुठेतरी धावांचं आणि चेंडूंचं समीकरण जुळवणं तितकंच गरजेचं असतं. आपण बघितलं की 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या. जर प्रतिषटकामागे आपल्याला केवळ 10 ते 11 धावांची गरज असेल, तर जर एक षटकार आला त्यानंतर तुम्ही जमिनीलगतचे फटके मारून धावा जमवू शकता, सामना जवळ नेऊ शकता. परंतु आताची आपण फलंदाजी बघितली की प्रत्येक चेंडू हा फटकावण्याच्या तयारीत असतो फलंदाज. समीकरण ही तितकंच महत्त्वाचं असतं. नुसती फलंदाजी चौकार षटकार जसे महत्त्वाचे असतात, तसे कुठचा चेंडू अर्थातच ज्याला आपण म्हणतो की शॉट सिलेक्शन, कुठचा चेंडू फटकवायचा हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि फलंदाजाला ती भूमिका पार पाडावी लागते. पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय तो ध्रुव शर्मा. कर्णधार ध्रुव शर्मा सामना करतील गौरव यांचा. बघूया कशा प्रकारे ध्रुव शर्मा सामना करेल गौरव यांचा. हलक्या हाताने पुन्हा चेंडूने बॅटची कड घेतली आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, रोशनच्या माध्यमातून एक धाव मिळाल्या. दुसरा धावायचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. आकाश आणि ध्रुव या दोन फलंदाजाच्या दरम्यान चांगला ताळमेळ होता. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 8. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे. ज्याप्रमाणे मी म्हणालो की प्रति षटकामागे जवळपास 10.5च्या सरासरी धावा इथे फटकवायला लागतील पिंपळेश्वर संघाला. यावेळी सुंदर चेंडू होता. बॅटची कड घेऊन जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. वारंवार मोठ्या फटक्याची इथे गरज नसताना फटके मारले जात आहेत का? हो, नक्कीच जात आहेत. कारण काय होतं की चांगला चेंडूला सन्मान देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धाव नक्कीच मिळाले. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद. प्राण्यासारखा डावकुरा फलंदाज माघारी परतला. यावेळी उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी आपले हात सरसावलेत. अवांतर म्हणून घोषित केला. स्वैरमारा होतोय. दिशाहीन गोलंदाजी होते ती गौरव पंडित यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 10. सुंदर फटका, चेंडूला आपल्यापर्यंत यायला दिलं आणि हा चेंडू दाडलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत GCL षटकार. ना 16. यावेळी मात्र फटका ध्येय साधता आलं नाही. चेंडूने शरीराचा वेध घेतला. षटक संपताय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय 1 गडी बाद 16 धावा. डीजे धन्यवाद प्रमोद. समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन पाहतोय. इतर मात्र 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकांची धावसंख्या झाली ती 16. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि प्रत्येप्रमाणे सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो PG हिंदू जिमखाना यांकडून विशाल. सामना करेल ध्रुव. नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. हो, यॉर्कर लेनचा चेंडू होता, परंतु सन्मान दिला. हलक्या हाताने स्टिअर केलाय फक्त
कव्हरच्या दिशेला एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 17. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे, लक्ष असणार आहे ते म्हणजे पिंपळेश्वर 11 संघासमोर. आणि या सामन्यातील विजेता संघ पुढच्या नॉकआउट फेरीमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. रिव्हर्स स्वीपचा फटका शफल केलेला होता. स्विच करण्याचा प्रयत्न होता आकाश यांचा, परंतु चेंडू आला तसा निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि तो डॉट बॉल. लेग स्टंपच्याही बाहेर येऊन स्विच करण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु थोडंसं यश मिळालेलं नाहीये आणि तो डॉट बॉल चेंडू. ओव्हर पिच डिलिव्हरी कव्हरच्या दिशेला येते, मात्र बळी टिपला जातोय आकाशच्या रूपात. अप्रतिम झेल. आता चेंडू विसावतोय, झेल होतोय. आकाश बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का मिळतो तो पिंपळेश्वर 11 संघाला. चांगली फलंदाजी करत होता आकाश, परंतु आता मात्र थोडासा फटका फसलेला होता. परंतु खेळाडू तैनात आहे 30 सर्कलमध्ये. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेला अप्रतिम झेल. ओमकार जामसुदकर जॅमी यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आणि त्यामुळे चेंडू निघून जातोय बॅटीच्या खालनं. डॉट बॉल चेंडू. प्रत्येक डॉट बॉल चेंडू हा थोडंसं प्रेशर बिल्डअप करणारा असणार आहे, तो म्हणजे पिंपळेश्वर 11 संघासाठी. याच्यामध्ये चेंडू निघून चाललाय तो बॅटीच्या खालनं आयुष्या. वरपी चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु तोही चेंडू निघून जातोय बॅटीच्या खालनं. चेंडू विसावते तो यष्टी रक्षकाच्या हातात. व्हेरी गुड बॉलिंग बाय विशाल. अटीतटीचा सामना आहे. दोन्ही संघांना माहिती आहे की या सामन्यातील विजेता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. दडपण हे दोघांवरती असणार आहे, दोन्ही संघांवरती असणार आहे. पुढचा चेंडू आणि ते याच्यामध्ये सन्मान दिलाय, हलक्या हाताने ठेवलाय चेंडू कव्हरच्या दिशेला. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. एका धावात षटक समाप्त होत आहे. विशाल यांनी केवळ 2 धावा महत्वपूर्ण धावा खर्ची केला होता. केवळ 2 धावा खर्ची केला होता. एक बळी घेतला होता तो म्हणजे आकाशचा. अतिशय यशस्वीरित्या षटक हाताळले ते विशाल यांनी. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी येथे मात्र फलंदाजाला दिली नाही आहे. यशस्वीरित्या षटक हाताळणं म्हणजे काय असतं ते म्हणजे याची प्रचिती दिली ते म्हणजे विशालची ओव्हर. विशालचं षटक. पुन्हा तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. तिसऱ्या षटकांती दुसऱ्या षटकांती धावसंख्या झाली ती 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वयं कर्णधारांनी चेंडू हातात घेतलाय. बॉलिंग मारतील सज्ज ओमकार कोकाटे, संघाचा आयकॉन प्लेअर कर्णधार. इथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण बघावं लागेल. एक डीप मिड ऑन आहे, लॉंग ऑन आहे, एक काउदी कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्डमॅन. एक गलीच्या दिशेने खेळाडू दिसतोय आपल्याला, एक कव्हरच्या दिशेला आहे आणि एक
शॉर्ट मिड ऑफ 38 सर्कलमध्ये आणि एक लॉंग ऑफच्या दिशेला खेळाडू आपल्याला तैनात दिसतोय. षटकाला सुरुवात. ओमकार ओव्हर पिच डिलिव्हरी येथे मात्र आयुष पूर्णपणे फसतोय. प्रचंड ताण आहे आयुषवरती, समोर दिसतंय. ध्रुव शर्मा त्याला सांगायला गेलाय. अटीतटीय सामन्यामध्ये दोन्ही संघांमध्ये प्रचंड दडपण असतं. आणि वाईड ऑफ द ऑफ स्टंप. सोहेर मारा, खराब चेंडू. महत्वाच्या सामन्यामध्ये जी चूक करायची नसते ती चूक केली आहे ओमकार यांनी. अत्यंत बाहेरचा चेंडू, वाईड ऑफ द ऑफ स्टंप. खूप बाहेरचा चेंडू होता. पुढचा चेंडू आणि आता मात्र मागच्या 4 चेंडूची उणीव भरून काढल्या आयुषने आणि पाठवून दिला तो डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो षटकार. मागच्या 4 चेंडूची उणी भरून काढली आयुषने आणि पाठवून दिला षटकारासाठी. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू येते, फटका फसलाय. बॅटची कडकले चेंडू जातोय आकाशामध्ये आणि येते मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाही तो म्हणजे ओमकार कोकाटे. माघारी धडले त्या आयुषला. आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय तो म्हणजे ओमकार कोकाटे यांनी. एक खराब चेंडू टाकला गेला ओमकारकडून आणि त्याच चेंडूवरती प्रहार केला आयुषने आणि पाठवून दिला तो डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. परंतु चांगलं कमबॅक केलं त्याच दुसऱ्या चेंडूवरती आणि त्याच आयुषला माघारी धाडलंय की हार्ड लेंथचा चेंडू आपण पाहिला तो ओमकारच्या गोलंदाजीमधून आणि पाठवलेलं आयुषला परत तंबूमध्ये. कॉटन बॉल बाय ओमकार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू येते मात्र परेशने आल्या पाठवून दिलाय. मिड विकेटच्या बाहेर येतोय तो षटकार. बारा धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूत 12 धावा. 8 चेंडूत 12 धावांची गरज. ते खराब चेंडूला पाठवलंय ओमकारकडून. थोडीशी चूक झाली. परेशानी मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईड ऑफ द ऑफ स्टंप. खराब सोयर मारा. ओमकार कोकाटे थोडंसं संतुलन ढासताना आपण पाहतोय. अटीतटीचा सामना आहे. करो या मरोची स्थिती आहे. इथे मात्र तुम्हाला थोडंसं कसं पणावा लावावं लागतं. स्थिर डोक्याने गोलंदाजी करावी लागते. अनेकदा पूर्ण केली जाईल. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने टोलेला चेंडू होता. इथे मात्र केलाय पूल. सो ब्युटिफुल षटकार.
दिले तो थेट मिड विकेटच्या दिशेला षटकाराच्या रूपात त्याचं परिवर्तन करतोय तो म्हणजे ध्रुव शर्मा. धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली 39. 6 चेंडू 4 धावा. ते मात्र गुडघे टेकलेत. गुडगा टेक और षटकार देख. पिंपळेश्वर इलेव्हन संघ क्वालिफाय होते सुपर 8 संघामध्ये. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे क्रिकेटचा सन्मान ठेवायचा आहे. पिंपळेश्वर संघ दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आहे. शेक हँड करायचं आहे. क्रिकेटचा सन्मान ठेवायचा आहे. क्रिकेटचा सन्मान ठेवायचा आहे. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आहे.